नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं परत एकदा नवीन अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपला जीकेचा चालू घडामोडीचा टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आहे नवीन राज्यपाल व निवडणुका नियुक्ती 2026. तर आता ज्या आपल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकानुसार आपले महाराष्ट्रात वेगवेगळे जे राज्य आहे, महाराष्ट्राच्या दिल्ली, झारखंड, बिहार, त्या सर्व राज्यांची राज्यपाल नियुक्ती यावर्षी झालेली 2026मध्ये. तर आज आपण तेच बघणार आहोत. तर तुम्हाला आपला जो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर बघू शकता राज्यपाल नियुक्ती. आता तुमच्यासमोर मी हा जो तक्ता ठेवलेला आहे, बरोबर. तर आपण राज्यपाल राज्याचे राज्यपाल कोण, तर महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे ते आहे जिष्णू देव शर्मा. ओके, महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहे त्याचं नाव आहे जिष्णू देव शर्मा. ओके, त्यानंतर 2 नंबरला जे राज्य येतं त्या राज्याचे जे राज्यपाल आहे ते म्हणजे तरनजीत सिंग सिंधू. तरनजीत सिंग सिंधू हे दिल्लीचे राज्यपाल आहे. त्यानंतर लडाख ह्या राज्याचे राज्यपाल आहे विनय कुमार सक्सेना. जे आपले विनय कुमार सक्सेना जे आहे ते लडाख ह्या राज्याचे राज्यपाल आहे. त्यानंतर बिहार या राज्याचे राज्यपाल आहे सय्यद अता हसैन. जे सय्यद अता हसैन आहे ते बिहारचे राज्यपाल आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल आर एन रवी जे आहे ते पश्चिम बंगालचे राज्यपाल आहे. त्यानंतर आपला जो साऊथकडचा जे राज्य आहे ते म्हणजे आपले तेलंगणा. तर तेलंगणाचे जे राज्यपाल आहे ज्यांची आता नियुक्ती झाली 2026 मध्ये, त्यांचं नाव आहे शिवप्रताप शुक्ला. हे जे आहे हे राज्यपाल आहेत तेलंगणाचे. त्यानंतर हिमाचलचे आहे कविंदरजी गुप्ता हे आपले हिमाचलचे राज्यपाल आहे. त्यानंतर नागालँडचे जे राज्यपाल आहे ते आहे नंदकिशोर यादव. जे आपले नंदकिशोरजी यादव आहे ते आहे नागालँडचे राज्यपाल. तर तुम्ही बघितलं तर आपण प्रत्येक राज्याचे वेगवेगळ्या टप्प्यानुसार राज्यपाल बघितले. महाराष्ट्र बघितला, दिल्ली बघितला, लडाख, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगणा, हिमालय व नागालँड. तर तुम्ही माझ्या बाकीचे राज्याकडे, तर जे राज्यपाल साठी नियुक्त झालेले आहेत त्या राज्याच्या श्रेणीनुसार ते राज्य निवडले जातात. त्यामध्ये महाराष्ट्र येतो, दिल्ली येते, लडाख, बिहार येतो, पश्चिम बंगाल येतो, तेलंगणा येतो, हिमाचल येतो व नागालँड येतो. तर तुम्ही हे जे आहे त्याचा अभ्यास करून ठेवायचा आहे, कारण की आपल्या पोलीस भरती असेल किंवा तलाठी, तर आता गटकाची पण परीक्षा सुटलेल्या आहेत. त्यात विविध प्रकारच्या स्पर्धा आहे. रेल्वेत सुद्धा तुम्हाला विचारू जाऊ शकतं, कारण की आता जो मागं जो रेल्वे ग्रुप डीचा पेपर झाला तर त्या पेपरमध्ये सुद्धा हे जे क्वेश्चन होते तर वेगवेगळ्या प्रकारचे चालू घडामोडीचे क्वेश्चन विचारलेले होते. त्यामुळे तुम्हाला राज्यपालांच्या ज्या नियुक्त्या ज्या आहे त्या नियुक्त्या विचारू जाऊ शकतात. त्यामुळे हा जो आहे हा VIMP पार्ट करून ठेवा तुम्ही, म्हणजे जे करून तुमच्या भविष्यासाठी काम येईल. तुम्हाला जर हा जो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.